देशामध्ये सध्या नीट परीक्षेतील अनियमितता, पेपरफुटी आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या आंदोलनाला देशभरातून विविध क्षेत्रातून व्यक्ती, सेलिब्रिटीज आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पाठिंबा मिळत असताना एक मोठा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. तो म्हणजे देशातील कोटी तरुणांचे श्रद्धास्थान असणारे आपले लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू यावर पूर्णपणे मूग गिळून का गप्प बसलेत. कोट्यवधी चाहते ज्यांना देव मानतात ते खेळाडू जेव्हा सामाजिक किंवा राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन का बाळगतात, तेव्हा हा प्रश्न उपस्थित होणं अगदी स्वाभाविक आहे. या व्हिडिओमध्ये आपण या संवेदनशील मुद्द्यामागची कारणे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. भारतीय क्रिकेटपटू केवळ खेळाडू राहिलेले नसून ते आज एक चालती बोलती जागतिक ब्रँड बनले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा यांसारखे आशियातील सर्वोत्तम खेळाडूंच्या मागे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, मोठे ब्रँड्स आणि प्रयोजकांची कोट्यवधींची गुंतवणूक असते. आधुनिक कॉर्पोरेट जगात या ब्रँडचे काही अनलिखित नियम असतात आणि अटी देखील असतात. कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा वादग्रस्त प्रकरणावर थेट भाष्य केल्यामुळे ब्रँडची प्रतिमा मलिन होऊ शकते किंवा उत्पादनाच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतं. अशी एक भीती ब्रँड्स मॅनेजमेंट कंपन्यांच्या मनात टाकतात. व्यावसायिक करार आणि कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती टिकून ठेवण्यासाठी अनेकदा खेळाडूंना अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलणं टाळण्याचे कडक सल्ले दिले जातात. हे यामागचं सर्वात मोठं व्यावसायिक सत्य मानलं जातं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत आणि शिस्तप्रिय क्रिकेट संघटना मानली जाते. खेळाडूंच्या आचारसंहितेनुसार त्यांना अनेकदा वादग्रस्त किंवा राजकीय स्वरूपांच्या विषयावर जाहीर भाष्य करण्यास प्रतिबंध असतं किंवा किमान सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. क्रिकेट विश्वात खेळाडूने आपले संपूर्ण लक्ष केवळ खेळावर आणि देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यावर केंद्रित करावं अशी बोर्डाची अपेक्षा असते. जेव्हा कधी एखादा खेळाडू राष्ट्रीय किंवा सामाजिक आंदोलनावर थेट मत मांडतो, तेव्हा तो वाद किंवा राजकीय पक्षांच्या कात्रीत अडकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे बोर्डाच्या नियमांची चौकट आणि अप्रत्यक्ष दबावामुळे खेळाडू अशा ज्वलंत मुद्द्यांवर मौन बाळगणं पसंत करत असतात. आजकाल सोशल मीडियाचं युग असून येथे प्रत्येक मताचे दोन टोकाचे पडसाद उमटत असतात. जर एखाद्या क्रिकेटपटूने आंदोलक विद्यार्थ्यांच्या बाजूने मत मांडलं तर त्याला राजकीय पक्षांच्या किंवा विरोधकांच्या टीकेला सामोरं जाऊ लागू शकतं. या उलट जर त्यांनी काही भाष्य केलं तर सामान्य जनतेचा किंवा विद्यार्थ्यांचा रोष ओढावून घ्यावा लागू शकतो. दोन्ही बाजूनी होणाऱ्या प्रचंड ट्रोलिंग पासून, सोशल मीडियावरील वादविवादापासून ते आपल्या कुटुंबाला मिळणाऱ्या धमक्यांपासून दूर राहण्यासाठी अनेक खेळाडू कोणत्याही वादात पडणं टाळतात. स्वतःची मानसिकता, शांतता टिकवणं आणि आपल्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं हा त्यामागचा मोठा उद्देश असतो. भारतीय खेळाडूंची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेली आहे. IPL व्यतिरिक्त ते जगभरातील इतर अनेक व्यावसायिक लीगशी जोडलेले असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे एक राजनैतिक किंवा तटस्थ प्रतिमा कायम ठेवण्याचे प्रयत्न असतात. म्हणजे PR एजंट्स करत असतात. देशांतर घडणाऱ्या राजकीय किंवा सामाजिक आंदोलनावर भाष्य केल्यामुळे त्यांची ही जागतिक प्रतिमा डागळू शकते असा एक गैरसमज वा समज त्यांच्या व्यवस्थापन टीम मध्ये असतो. यामुळे ते कोणत्याही स्थानिक वादावर बोलण्याऐवजी जागतिक स्तरावर अल्पित राहणं अधिक पसंत करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर भारतीय क्रिकेटपटूंचे हे मौन केवळ त्यांची व्यक्तिमत्व, इच्छेवर अवलंबून नसून त्यांचे व्यावसायिक करार, प्रयोजकांचे हितसंबंध, बीसीसीआयची नियमावली आणि सोशल मीडियावरील वादविवादांची भीती ही अनेक कारणे आहेत. मात्र दुसरीकडे कोट्यवधी तरुण ज्यांना आपले आदर्श मानतात त्यांनी देशाच्या भविष्याशी जोडलेल्या अशा गंभीर शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांवर आपली नैतिक भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा सामान्य जनता आणि विद्यार्थी करत आहेत. भविष्यात हे खेळाडू अशा मुद्द्यांवर कधी मौन सोडणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.